सो असं काही आहे का की गरम पाणी का कोमट पाणी हे चांगलं असतं आणि थंड पाणी आपण नाही प्यावं? फ्रीजचं पाणी जर प्यायलं तर वजन वाढेल. हां. गार पाणी प्यायल्याने वजन वाढणारे वगैरे असं काही होत नाही. खूप ऐकलंय की उभा राहून पाणी नाही प्यायचं. कोणी म्हणतं गुडघे खराब होतात, हां. गुडघे दुखतात, कोणी म्हणतं की पोटातच गाठ येते, कोणी म्हणतं की त्यांनी तुमचं पाणी जे आहे ते सरळ निघूनच जातं, झोपच होत नाही. आणि नुसतं पिण्यापेक्षा सरबत वगैरे किंवा असं काही मिक्स करून तुम्ही प्या, ORS का असं. सो हे म्हणजे बरोबर आहे का? उन्हाळ्याचं निमित्त वापरून मुलांना मजा असते की आता म्हणजे आपल्याला सरबत पिऊ देत आहेत. शरीरात जर पाणी पुरेसं नसेल तर आपण मरू अगदी. नमस्कार, वेलकम टू तुमचं आमचं सेम असतं पॉडकास्ट सीझन 2. आमच्या नवीन ऑफिसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सीझन 2 आम्ही करावाच लागला. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इतके वेळा प्रश्न विचारून आणि सगळे कमेंट्समध्ये सांगितलं की परत प्लीज पॉडकास्टचे एपिसोड जाणार, त्यामुळे परत घेऊन आलेलो आहोत. आपल्याबरोबर आज आहे दीपाली. दीपाली, आज कशाबद्दल बोलणार आहे आपण? पाण्याबद्दल. पाण्याबद्दल. उन्हाळा आला आहे, सो त्यात जे मला प्रश्न सुचलेत ते मी विचारते. सो सगळ्यात पहिला प्रश्न की आपल्या शरीरासाठी पाणी इतकं महत्वाचं का आहे? पाणी इतकं महत्वाचं का आहे? कारण 60 ते 65% आपल्या शरीरात पाणीच आहे. म्हणजे आपल्या शरीरात रक्तात काय किंवा सगळे आपले जे रिॲक्शन्स होत असतात, आपल्या शरीरात जर पाणी पुरेसं नसेल तर आपण मरू. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर डिहायड्रेशनमुळे. म्हणजे आता दवाखान्यात जेव्हा आपण ऍडमिट होतो तेव्हा सगळ्या आधी जे सलाईन लावतात, IV जे लावतात, ते त्यात काय असतं, पाणी पण त्याच्यातनं देत असतात, मीठ वगैरे असतं, त्याच्यात काही ग्लुकोज असतं. असं का बरं? कारण तितकं महत्वाचं आहे पाणी आपल्या जगण्यासाठी. सो दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट इट इज. म्हणून पाणी जर आपण नाही पेलो तर काहीच करू नाही शकणार आपण. पण मग असं कळणार कसं की मला किती पाणी प्यायला पाहिजे? म्हणजे हे आपल्या वयावर अवलंबून आहे का आपल्या म्हणजे शरीर यष्टीवर अवलंबून आहे, वजनावर आहे? सो कसं कळणार की किती पाणी प्यावं? मी नेहमी शाळांमध्ये जे सेमिनार्स घेते तिथे नेहमी मुलांना सांगते आणि तोच नियम मोठ्यांनाही लागू पडतो की आपण पुरेसं पाणी पितोय की नाही हे आपल्याला कसं कळणार? तर जेव्हा जेव्हा आपण बाथरूमला जातोय, आपल्या शूचा रंग हा जर डार्क येलो किंवा पिवळा पण दिसत असेल तर म्हणजे तुम्ही पाणी कमी पित आहात. अगदी लाल वगैरे जर दिसत असेल तर म्हणजे तुम्हाला काहीतरी इन्फेक्शन झालंय किंवा काही किडनीचे आजार झालेले आहेत. नॉर्मली पण लोकांचे शूचा कलर जर तुमचा डार्क असेल, गडद पिवळा जर असेल रंग आणि किंवा लाईट येलो जरी सुद्धा असेल तरी दॅट मीन्स की तुम्ही पाणी कमी पित आहात. त्यामुळे आपल्या शूचा रंग हा अगदी लाईट येलो असा म्हणजे असला पाहिजे किंवा प्रेफरेबली ट्रान्सपरंटच, म्हणजे काही रंग नसलेला अशी शू जर होत असेल तुम्हाला तर त्याचा अर्थ हा की तुम्ही पुरेसं पाणी पित आहात. आणि असं जसं म्हणजे आपण म्हणतो की आपण वॉशरूमला जातोय तर मिनिमम किती वेळा जायला पाहिजे जर असं की हे कळायला की डिहायड्रेटेड नाही आहोत? सो ते एक इंडिकेशन आहे का की तुम्ही कमी वेळा गेलात म्हणजे तुम्ही तुमच्या अंगात कमी पाणी आहे? हो. आता तुला एक अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आता परवाच मी टीमला सांगत होते की आपल्या ह्या नवीन ऑफिसचं जेव्हा उद्घाटन झालं तर त्या दिवशी दिवसभरातनं मी एकदाच बाथरूमला गेले. ओके. तर एवढी सगळी मंडळी येत होती, सगळे त्याच्यात माझं पाणीच नाही पिण्यात आलं. सो द व्हेरी फॅक्ट की तुम्हाला बाथरूमला जावंच नाही लागत आहे किंवा अनेक वेळा प्रवास करताना पण बायका खास आपण असं करतो कारण स्वच्छ टॉयलेट्स वगैरे नसतात, तर आपण कुठे प्रवास जर करणार असू तर आपण पाणी पित नाही की नको मग नाही तर उगीच बाथरूमला लागेल असं. तर आता प्रवास करताना कधी कधी नाईलाज असतो, पण जर नसेल तसा नाईलाज किंवा आपापल्या गाडीनेच जर जात असतो तर पाणी व्यवस्थित प्यायलाच पाहिजे, त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे असं. तर मी जशी चूक केली त्या दिवशी उद्घाटन होतं तेव्हा जसं मी माझ्या वॉटर इनटेककडे लक्ष दिलं नाही तशी चूक तुम्ही करू नका. कारण मग नंतर लगेच काय झालं, जर मी बाथरूमला नाही गेले तर अर्थात आपण व्यवस्थित पाणी जेव्हा पित असतो तेव्हा साधारणपणे आपल्याला 2 तासाला एकदा बाथरूमला लागते. पण तुम्ही जर पाणी पित नसाल तर मग तुम्हाला दिवसातनं 2-3 वेळाच बाथरूमला जायला लागणार. कधी कधी लोकांना बरेच वेळा सारखं म्हणजे जायला लागतं बाथरूमला, मग तेव्हा काहीतरी दुसरं इन्फेक्शन किंवा असं काही जर UTI झालेलं असेल, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जर असेल तरी सुद्धा तसं होऊ शकतं. पण नाहीतर नको मी पाणी नाही पित बाबा मला सारखं बाथरूमला जायला लागतं, नाही तर हे काही कारण नाहीये पाणी न पिण्याचं. सो म्हणजे 8 ग्लास पाणी हे जे म्हणतात की कमीत कमी तेवढं प्यायलाच पाहिजे. सो हे खरं आहे का की
8 ग्लास पाणी खूप कमी होतं अगं, कारण 8 ग्लास जर आपण धरले तर साधारणपणे 1600 ते 1800 ml होतं, म्हणजे पूर्ण 2 लिटर पाणी सुद्धा होत नाही. आता आजच्या तारखेला जर कुठल्याही अडल्ट व्यक्तींनी जर फक्त जेमतेम 2 लिटर किंवा त्याहूनही कमी जर पाणी पित असतील तर त्यांना बरेच त्रास होणार. त्यांचं नक्कीच त्यांची शू जी आहे ती काही अशी लाईट येलो किंवा ट्रान्सपरंट नसणार आहे. प्रॉब्लेम काय होतो की असंच फक्त होत नाही की म्हणजे ठीक आहे ना, मी एक दिवस मी कमी पाणी प्यायले तर मग त्याच्यानी काय होईल फार फार तर आता वरचेवर जे असे करायला लागतात भाग होतो की तुम्हाला तशी सवय लागते. दुसरा भाग हा होतो की तुम्ही जर सारखे सारखे स्वतःला डिहायड्रेटेड ठेवत असाल तर तुम्हाला अशक्तपणा वगैरे पण येणार किंवा तुम्हाला तुमची स्किन केस वगैरे पण चांगली राहत नाहीत असं, आणि किंवा तुम्हाला इव्हन खाण्याच्या बाबतीत पण जे सॅटिस्फॅक्शन वगैरे आहे ते मिळत नाही. त्याहून मोठा साईड इफेक्ट काय होऊ शकतो की तुम्ही जर कॉन्स्टंटली डिहायड्रेट असाल, म्हणजे पाणी पुरेसं पितच नसाल वरचेवर म्हणजे की महिने हीच सवय, मला पाणी पिवतच नाही, मला पाणी प्यायला आवडत नाही असं पण म्हणणारे लोक असतात. तसं जर असेल तर तुमची किडनी स्टोनची रिस्क भयंकर जास्त वाढते. क्लिनिकमध्ये आजच्या तारखेला येणारे जे पेशंट्स आहेत त्यात खूप वेळा आम्ही बघतो की बाकी सगळं ठीक आहे पण त्यांचं किडनी फंक्शन जे आहे ते इम्पॅक्टेड आहे किंवा त्यांचं किडनीचं जे फिल्ट्रेशन जसं व्हायला पाहिजे तर ते नीट होत नाही, आणि त्याच्या मागे फक्त एकच कारण आहे की त्यांनी पुरेसं पाणी न पिणं. त्यामुळे पाण्याकडे किंवा पाणी पिण्याकडे दुर्लक्ष केलेलं चालत नाही, आणि तसं करू नका. उन्हाळ्यात तर अजिबातच नका करू. आता असा एक प्रश्न आहे की लोक म्हणतात की जेवण झाल्यावर कोंबट पाणी प्यावं आणि त्याच्याने पचन चांगलं होतं. सो असं काही आहे का की गरम पाणी का कोंबट पाणी हे चांगलं असतं आणि थंड पाणी आपण नाही प्यावं? बघ, असं काही नाहीये. लोकांना असंही वाटतं की फ्रीजचं पाणी जर प्यायलं तर वजन वाढेल, किंवा फ्रीजचं पाणी जर प्यायलं तर उन्हाळ्यात ना घरी बाहेर आल्यावर फ्रीजचं पाणी प्यायल्यावर शरीराला शॉक बसणार आहे आणि मग नंतर तुम्हाला त्याच्याने काय अपाय होणार आहे असंही काही नसतं. तुम्ही पाण्याचं टेम्परेचर जे आहे की म्हणजे पाण्याचं तापमान हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. अगदी काहीच त्याच्यात म्हणजे वेगळा हे नाहीये की गारच प्यायला पाहिजे गरमच प्यायला पाहिजे, असं त्यांनी काही वेगळा इम्पॅक्ट होत नाही. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा जेव्हा गरम पाणी काहींना प्यायची सवय असते की थोडंसं आम्ही कोमट पाणी पितो असं जी सवय असते, तर कोमट पाणी प्यायल्याने कसं होतं की तुम्हाला पोट साफ होण्याची प्रक्रिया जी असते ती सुरू होते. म्हणजे तुम्हाला जे प्रेशर येणं म्हणतात तर तसं व्हायला थोडी मदत होते, कारण त्याचे ते ट्रिगर असतं. म्हणून अनेकदा लोक त्याच कारणाने हे पण म्हणतात की आम्हाला चहा प्यायल्याशिवाय होत नाही, तर ते ऍक्च्युली गरम पाण्यामुळे तसं असतं. तर त्याचा चहाचा काही संबंध नाहीये. त्यामुळे जे असे चहा बाज सगळे असतात तर त्यांना सांगतेय, आय नो चहा आवडतो पण गरम पाणी पिऊन पण तुम्हाला सेम इफेक्ट पोट साफ होण्याचं होऊ शकतं. तुम्ही गार पाणी प्यायल्याने वजन वाढणारे वगैरे असं काही होत नाही, त्याच्यात अजिबातच नाही. उन्हाळा आहे, तुम्हाला जरा मिक्स पाणी प्यायचंय, खूप गार नाही प्यायचंय किंवा माठाचं पाणी प्यायचंय तसंही पिऊ शकता. गरम पाणी प्यायल्याने काय तुमच्या शरीरातली चरबी जी आहे ती मेल्ट होणार आहे किंवा कमी होणार आहे असंही काही होत नाही. आता एक आहे की अधिक पाणी पिण्याने काही अपाय होतात का? काही जण कसं होतं की खूप जास्त पाण्याच्या मागे लागतात किंवा खूप पाणी पितात, किंवा हायड्रेशन थेरपीज पण अनेकदा सांगितल्या जातात लोकांना करायला की जेव्हा दिवसभरातनं तुम्ही 6-6, 7-7 लिटर पाणी पिताय. असं केल्यामुळे तुम्ही परत जसं पाणी कमी प्यायल्याने तुमची शक्ती कमी होते, तसंच अति पाणी जरी प्यायला तरी तुमचे सोडियम लेवल्स खूप कमी होतात. जे काय लक्षात ठेवायचंय किंवा विसरायला होतं, म्हणजे जे काही तुम्हाला लक्षात ठेवायचंय ते, किंवा चक्कर येऊ शकते त्याच्याने, असे पण बरेच प्रकार होऊ शकतात खूप सोडियम लेवल्स कमी झाल्यामुळे. त्यामुळे पाणी पिणं महत्वाचं आहे हो, पण एवढं पण नाही की त्याने तुम्हाला वेगळे अपाय व्हायला लागतात. म्हणजे त्याचं एक हे आहे की प्रमाण एवढं तुम्ही ओव्हर पण नका करू. ओव्हर पण नाही करायचं. कुठल्याच बाबतीत अतिरेक केलेला चांगला नसतोच, आणि तो पाण्याच्या बाबतीतही तसंच आहे. आता हे उन्हाळ्यात जे म्हणतो ना आपण की पाणी नुसतं पिण्यापेक्षा सरबत वगैरे किंवा असं काही मिक्स करून तुम्ही प्या, ORS का असं, सो हे म्हणजे बरोबर आहे का? पाण्याबरोबर आपण जर मीठ घालून प्यायलो आणि थोडीशी साखर, ORS ओरल रिहायड्रेशन सोल्युशन जे असतं ते म्हणजे काय असतं, तर ते साखर, मीठ आणि पाणी याचं मिश्रण असतं. आपण लिंबू सरबत जे करतो घरी त्याच्यात पण चिमूटभर मीठ घालतो, किंवा कोकम सरबतात पण चिमूटभर मीठ असतं, पन्ह्यात पण थोडंसं मीठ असतं. म्हणजे गुळ साखर आहेच तुम्हाला, पण त्याच्यावर अजून थोडंसं मीठही आहे. का बरं? कारण मीठ हे इलेक्ट्रोलाइट आहे. तर जे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स रिस्टोर करायला आपला हे आपण व्यवस्थित पाणी पिणं गरजेचं असतं, की ज्याने आपले मग एनर्जी सायकल्स नीट राहतात. आणि म्हणून जेव्हा आपण सरबत रूपात पितो किंवा ORS
सारखं पितो तर त्यांनी थोडं पाण्याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते चांगलं राहतं. कारण सोडियम जे आहे, मिठात जे सोडियम असतं, सगळ्या सरबतांमध्ये सोडियम आहे थोडंसं, तर ते त्या पाण्याला धरून ठेवण्यास मदत करतं. पण ह्याचा अर्थ हा नाही की साधं पाणी सोडून देऊन आपण नुसती सरबतच प्यायला हवीत, असं अजिबात नाही. ते म्हणजे उन्हाळ्याचं निमित्त वापरून पन्ह ढोसण्याचं मुलांना मजा असते की आता म्हणजे आपल्याला सरबत पिऊ देत आहेत. हो, की म्हणजे आता शाळेतनं आल्यावर रोजच असं. आता लहान मुलांच्या बाबतीत खास जर म्हणायचं तर की शाळेतनं आल्यावर आता एप्रिल वगैरे मिड एप्रिल पर्यंत शाळा असतेच, खूप ऊन वाढलेलं आहे, तर तेव्हा शाळेतनं आल्यावर त्यांना एक ग्लासभर लिंबू सरबत जर तुम्ही दिलं, मीठ साखर दोन्ही घालून, तरी इट्स ॲक्च्युली बेनिफिशियल फॉर देम. म्हणजे त्यांना शाळेत कारण मुलं काही लक्ष ठेवत नाहीत पाणी पिण्याकडे वगैरे, तर त्यामुळे त्यांना जरा थोडं एनर्जी लेवल्स इम्प्रूव्ह व्हायला मदत होऊ शकते. पण याचा अर्थ हा नाही की मोठ्यांनी पण सरबतच प्यायला हवेत असं. एखादा ग्लास चालतोय, पण आता उन्हाळा आला म्हणजे मी फक्त रूह अफजा न पन्ह न खस सरबतच पिणार म्हणजे ते जास्त ॲब्झॉर्ब होईल अशातला भाग नाही. आणि जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही अजिबातच याच्यात कुठल्याच भानगडीत पडायची गरज नाहीये. साधं पाणी प्या आणि त्याने तुमचं काम होईल. एक असा प्रश्न आहे की हल्ली खूप इंस्टाग्राम वगैरेवर म्हणजे पाहण्यात येतं आणि सेलिब्रिटीज एस्पेशली हे खूप ट्रायल्स सांगतात की आम्ही जिरं आणि अजवायन म्हणजे ओवा आणि काय मी ऐकलं तरीशी मेथी ह्याचं पाणी म्हणजे हे सोक करतात रात्रभर, सकाळी ते गाळून ते पितात पाणी. मग ह्याच्याने काय फॅट बर्न होतं किंवा असं आपलं म्हणजे वजन कमी होतं, हे खरं आहे का? का असं म्हणजे नुसतं असंच रील आपल्या बनवतात लोक, पण काही तथ्य नाही त्यात. असं आहे ना की हल्ली आपल्या सगळ्यांना काहीतरी आपण नवीन करतोय असं करायला आवडतं आणि त्याचा फायदा हे सगळे जे इन्फ्लुएन्सर्स असतात किंवा जे असे गिमिक्स देत असतात की नवीन काहीतरी आम्ही करतोय, प्रयोग करतोय असं सांगायला जे आपल्याला फ्रेंड्सना आवडतं, तर त्याचा गैरफायदा घेतात ही असली मंडळी. आपण पाण्यात असे काही मेथी घालून साखर कमी होणारे किंवा त्याच्यात सिनेमन घालून पण ब्लड शुगर काही कमी होणारे किंवा इवन तुम्ही हे जिरं अजवाईन हे करून फॅट मेल्ट होणारे अशातलं काही होत नसतं. किंवा पोट साफ होण्यासाठी मेथी घालून म्हणतात, तर ते अगं ते जसं मी म्हटलं गरम पाणी तुम्ही पिऊन जर होतंय काम, तर मग ते मेथीचं फंक्शन नाहीये, ते गरम पाणी थोडंसं प्यायल्यामुळे तुम्हाला प्रेशर येते, त्यामुळे तुमचं पोट साफ झाल्याचं तुम्हाला वाटतंय. तर त्याच्यात मी मेथीच्या ऐवजी मोहरी घातली तरी एकूण एकच होणार आहे असं. ते काही मेथी मारण्याचा काही तो इम्पॅक्ट नसतो त्याच्यात असं. त्यामुळे तुम्ही असं काही वेगळं घालून किंवा इव्हन कारल्या ह्याचे आवळ्याचे पावडर घालतात पाण्यात असं की म्हणजे साखर कमी व्हायला, ब्लड शुगर कंट्रोल व्हायला किंवा इवन पोट साफ व्हायला वगैरे, नाही मी आवळ्याची पूड वगैरे घेते असं, तर हरकत नाही आवळ्याची पूड तुम्ही घेतली तरी त्याच्यात. पण त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही बाकी डाएटकडे लक्ष नाही द्यायला लागत. तुम्ही म्हणजे मी एकीकडे ती आवळ्याची पावडर किंवा मेथीची पावडर घेणार आणि मग दुपारच्या जेवणात वडापाव आणि मग नंतर काय काय खाणार प्रकार, तर तसं काही चालत नाही. त्याने काही वजन तुमचं कमी नाही होणार आहे, ब्लड शुगर नाही होणार, काही नाही. पाणी घेतात असं. हा, ते आवडतं म्हणून असं, बाकी काही नाही, त्यांनी काही नाही. ओके, आता एक असं आहे की आपण पाण्याचं जसं म्हणालो की 2 लिटर पाणी 2.5 लिटर पाणी हे एवढं प्यायला पाहिजे. आता दिवसात मी समजा लिक्विड घेते दुसऱ्या फॉर्म मध्ये, ताक झालं, चहा, ज्यूस काही, तर ते ह्याचा म्हणजे पर्याय म्हणून आपण मोजू शकतो का की आपण 2 लिटर पाणी आणि अर्धा लिटर असं हे दुसऱ्या गोष्टी? खूप छान प्रश्न आहे हा. आपण जर चहा कॉफी वगैरे असं पण म्हणायला धरू शकतो आपण की ते लिक्विड्समध्ये, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की चहा कॉफी किंवा इव्हन ताक फॉर दॅट मॅटर हे डायुरेटिक्स असतात. आपण ते पहिल्यांदा बाथरूमला लागते बघ, चहा पिऊन नेहमी शू लागते. मग तुम्हाला त्याचा अगदी जरी म्हटलं की 1 कप प्यायल्यावर 1 कप काही शूज निघून जात नाही असं, पण तरी तो इफेक्ट एक थोडा लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून मला जर विचारशील तर मी म्हणेन की तुम्ही ते चहा कॉफी वगैरे सगळं जे आहे ते धरूच नका, ते बाजूला ठेवा. तुम्ही जे पाणी किंवा सूप वगैरे जर पित असाल किंवा ताक पिताय, कढी पिताय किंवा आमटीतनं पातळ आमटी असेल तर आधी आमटी घट्ट करा, पातळ आमटी खाऊ नका, पण ते पाणी धरूच नका. अदर दॅन दॅट सरप्लस तुम्ही 2.5 ते 3 लिटर तरी पाणी प्याच. आता हे माहिती नाही, हे म्हणजे मला विचारतानाच हसू येत आहे की मी खूप ऐकलंय की उभा राहून पाणी नाही प्यायचं असं म्हणतात, आई म्हणते, बरेच जण म्हणतात. तर ह्यानी म्हणजे हे का असं म्हणतात, त्याच्याने काय नुकसान होतं? मी पण खूप प्रकार ऐकले त्याचे. इंस्टाग्रामवर पण खूप वेळा विचारतात लोक की उभे राहून पाणी प्यायल्याने काय होतं. कोणी म्हणतं गुडघे खराब होतात, गुडघे दुखतात, कोणी म्हणतं की पोटातच गाठ येते, कोणी म्हणतं की त्यांनी तुमचं पाणी जे आहे ते सरळ निघूनच जातं, ॲब्झॉर्ब होत नाही.
तर कसं आहे ना, आपल्या शरीरात पाणी आपण जेव्हा पितो तर ते काही जाऊन सरळ असं ग्रॅव्हिटीनी धबधब्यासारखं थेट एकदम शेवटपर्यंत पोचलं असं होत नाही. ते हळूहळू आपल्या घशातनं जात असतं आणि त्यामुळे तुम्ही काही ते म्हणजे पाणी पिऊन एक तर गुडघ्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे, कारण ते तुमच्या पचन संस्थेतनं तुम्हाला ते नीट ॲब्झॉर्ब होऊन मग ते जिथे लागते तिथे ते पोचवतं. असं नाही की आपण, आणि मला तर एक कळत नाही बरं का, की गुडघाच का मग हा, म्हणजे जर मी पाणी पिऊन मग ते मग गुडघ्यापर्यंतच पोहोचणं हा काय प्रकार आहे? बाकी अवयवांनी काय केलंय मग त्यांचं? सगळीकडेच पोहोचलं पाहिजे ना मग, म्हणजे सगळं हातापडला पाणी पोचणारच नाही मग ग्रॅव्हिटीनी जर पोचतंय तर, आणि मग सगळंच सुजलं पाहिजे मांड्यांपासून सगळं, राईट, किंवा पोटापासून सगळं. पण तसं काही होत नाही, कारण पाणी खूप जास्त रेग्युलेटेड म्हणजे एक पदार्थ आहे आपल्या शरीरात. पाणी जे असतं ते कशासाठी मदत करतं आपल्या शरीरात, की ते आपले सगळे रिॲक्शन जे आहेत, प्रक्रिया ज्या आहेत सगळ्या, किंवा शरीराचं pH जे आहे ते मेंटेन करायला, आपलं जे काही जे न्यूट्रिएंट्स आहेत, ठीक आहे, जे काही आपण खातोय, प्रोटीन पोचवायचं, साखर पोचवायचं, ते सगळं ट्रान्सपोर्टचं काम करतं. जे काही टॉक्झिन्स आहेत त्याला काढून टाकायचं काम करतं. किंवा इव्हन आपलं जे इंटिग्रिटी आहे, म्हणजे आपण जे जे सपोज आता केस, त्या केसात प्रोटीन असतं पण त्याच्यावर पाणी पण जर नीट व्यवस्थित नसेल तर ते केस छान तजेलदार स्किन वगैरे राहणार नाही. त्यामुळे पाणी भयंकर महत्वाचं आहे आपल्या म्हणजे अस्तित्वासाठी, आणि त्यामुळे त्याला शरीरात खूप जास्त असं रेग्युलेटेड ठेवलं जातं, की असं नाही होत की बाबा आपण इथून पेलो ना लगेच ते पोचलं कुठे कुठे, त्याला जिथे गरजेचं आहे तिथेच पोचलं जातं. त्यामुळे असं अजिबात नाहीये की उभं राहूनच प्यायला, रादर बसूनच पाणी प्यायला हवंय, का उभं राहून प्यायल्याने काय अपाय होतो, का फिरत फिरत पाणी प्यायल्याने काय होतं. एक होऊ शकतं की तुम्ही जर चालत चालत किंवा बोलत बोलत जर पाणी प्यायला लागलात तर तेव्हा ठसका लागू शकतो, कारण ते पाणी म्हणजे फूड पाईपमध्ये जायच्या ऐवजी ते विंड पाईपमध्ये जाऊ शकतं. तेवढंच होऊ शकतं, बाकी काही अजून वेगळं काही होत नाही. हो, चला मग आता मी 2 घोट पाणी पिते. आणि एखादा शेवटचा प्रश्न, की जे कोलॅजन बद्दल आहे, हे मी आज सकाळीच ऐकलं की पाण्यात 1 चमचा तूप टाका आणि ते तुम्ही रेग्युलरली घ्या, तर तुम्हाला 7-8 आठवड्यानंतर जाणवेल की तुमची त्वचा वगैरे अशी छान झाली आहे. आणि कोलॅजनचे सप्लिमेंट्स वगैरे घेतात लोक, तर त्याऐवजी हे तूप पाणी तुम्हाला मदतरूप होतं. तर हे खरं आहे का? कोलॅजन एक प्रोटीन आहे. तूप आणि पाणी जेव्हा आपण पितोय तर त्याच्यात प्रोटीनचा काही कुठून संबंध नाही आला. पण जर तुम्ही तूप पाणी पिताय म्हणजे काय पाणी पिताय एसेन्शियली, तर तुम्ही पाणी जर व्यवस्थित प्यायलात तर तुमचं पोट साफ होणार आहे, त्याने तुमची स्किन बेटर व्हायला इम्प्रूव्ह होते. किंवा स्किनला जो एक म्हणजे आपल्या त्वचेला जो एक असा थकवा काहींच्या चेहऱ्यावर दिसतो बघ, की असं खूपच दमलेत, किंवा आपण का म्हणतो की तोंडावर पाणी मारून असं, की तेवढं त्याला डर्मली पण थोडंसं पाण्याचं अब्झॉर्प्शन होत असतं. त्यामुळे तुमचा चेहरा थोडा फ्रेश दिसायला लागतो, की स्किन थ्रू पण थोडंसं म्हणजे अगदीच कमी पण होतं अब्झॉर्प्शन. म्हणून आपली क्रीम वगैरे सगळी जी असतात बघ, वॉटर बेस्ड जेल असतात, ती आपण स्किनवर लावली की ते अब्झॉर्ब होतात आपल्या म्हणजे त्वचेत असं. तर म्हणून ते सांगतात की म्हणजे तुम्ही पाणी तितकंच पिताय त्यामुळे तुमची स्किन इम्प्रूव्ह होणार. आणि वेअर स्किन इज कन्सर्न, स्किनचा एपिसोड आपण आधी केलेला आहे तर तो बघून या, विसरू नका. पण त्याच्यात जे मी समजवलं होतं की गुड क्वालिटी फॅट, आता तूप जे आहे हे पण एक फॅट आहे. आपण जर फॅट घेत असलो तर त्याने पण म्हणजे तुमच्या स्किनला इम्प्रूव्हमेंट म्हणजे मदतच होते. पण कोलॅजन वाढतं अशातलं काही नाही. ते आपलं उगीच सध्या कोलॅजन बद्दल सगळे बोलतायत म्हणून चलो हम भी बहती गंगा में हात धो लेते असा प्रकार. सो माझे प्रश्न आता संपलेत. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसं marathi@gmail.com सुद्धा आहे, त्यावर तुम्ही आम्हाला ईमेलवर पाठवू शकता. सो त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मॅम देतील. आणि हा एपिसोड शेअर करायचं विसरू नका. चला पुन्हा एकदा सुरू करूयात. तुमचं आणि आमचं सेम असतं.